प्रणाम पंत. हो हो, राम राम. पंत, काल परवा तुम्ही सदरेवर आला नाहीत. मग का आला नाही? का म्हणजे? नाही म्हणजे तुमची तब्येत बरी नव्हती का काही वेगळी अडचण? एक कलुषा बाबा, जाऊ दे मला. का तुम्ही गड उतार झाला होता? तुला काय एवढ्या चौकशा, त्याही मंत्र्याच्या? चौकशी नाही, पण तुम्ही सांगूनही आज्ञा मोडलीत. कुणाची आज्ञा? राणी साहेबांची आज्ञा. राणी साहेबांनी बजावलं होतं की कोणीही परवानगीशिवाय गड उतार व्हायचं नाही म्हणून. पण माझं खाजगी काम होतं तातडीचं, त्यामुळे सवड मिळाली नाही. सवड मिळाली नाही की काढली नाही? कलुषा, तुझ्या प्रत्येक सवालाचा जबाब द्यायला मी बांधील नाही. जबाब द्यावा लागेल. तू कोण जबाब मागणारा? मीच काय, स्वराज्यातला साधा मावळा सुद्धा सवाल विचारू शकतो आणि त्याला जबाब द्यायला आपण सगळेच बांधील आहोत. आम्ही बांधील नाही. बांधील तुम्ही. आम्ही उभं केलंय हे स्वराज्य. ते उभं राहिलं म्हणून या बांधिलकीच्या गोष्टी सुरू झाल्या. कळलं? पंत, हे पहा, हे बघ, यापुढे आम्हाला बोलण्यापूर्वी विचार करावा. तुम्ही सुद्धा कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करावा. हे तू मला सांगतोय? उपरा माणूस. स्वराज्यात कोणीही उपरा नाही आणि उपराटा सुद्धा नाही. आणि जो कोणी उपरा आहे ना, त्याला शिवछाया मिळते आणि उपराट्या माणसाला सरळ करण्यात येते. आम्हाला जास्त काही माहिती नाही. आम्ही असं ऐकलंय, असं म्हणतात, इथे उपराट्या माणसाचा खंडोजी खोपडा केला जातो. भरपूर जानकारी मिळवलीस तू. ठेवावी लागते आणि काही या मातीतनं मिळते. हे काव्य का? काव्य नाही, हे इमान आहे कवी कलशाचं. आता तू मला इमान सांगायला लागलास? बिलकुल नाही. मी तुम्हाला एवढंच सांगितलं, छत्रपतींची आज्ञा ती सगळ्यांनाच बंधनकारक आहे. आपण ती पाळावी, एवढंच. असं? राजांनाही वाटतं की या स्वराज्यात कोणाचाही खंडोजी खोपडा होऊ नये, ध्येयदंडाची सजा होऊ नये. पण जय मा चंडी. कळेल थोड्या दिवसात तुला. तुझे मंत्रच निकामी करतो. जेव्हा शंभूराजांना दूर करून उद्या राजाराम राजे गादीवर बसतील, तेव्हा हा अनाजी तुझा खंडोजी खोपडा करेल. आणि झालंच तर हत्तीच्या पायाखाली द्यायला मागे पुढे बघणार नाही. कलुषा, राणा जी, राणा जी, क्या सोच रहे हैं आप आना जी के बारे में? नहीं शहनशाह, हम तो शंभूराजे के बारे में सोच रहे थे. इतने बड़े पिता का पुत्र, शूरवीर, दानी, विद्वान. हाँ, लेकिन उनके बारे में आप सोच क्या रहे थे? के नसीब पाए. अपने पिता से विरासत में राज सिंहासन पण पायो, लेकिन हाय री किस्मत.
राणा जी, आप बयां क्या करना चाहते हैं? शहनशाह कोई किसी पे भरोसा कर सके ये एक घणो मुठ्ठो गुण होवे, मगर संभाजी राजे का यही गुण उसका दोष बन गया। शायद। अपने पिता के मंत्रियों पर आंखें मूंद कर विश्वास करियो, और उन्होंने क्या कियो? विश्वासघात। फिर भी उन्हें माफ कर दिया, लेकिन मंत्री विश्वास के काबिल न बने और अभी राजा के विरोध में उतर आए हैं। सोचने वाली बात तो है राणा जी। और इतना ही नहीं, उनके मां ने भी प्रपंच कियो अपने बेटे के खिलाफ। के दिन आए शहनशाह? सच कह रहे हैं आप राणा जी। वैसे हमारे लोगों ने ही हमारे पीठ पीछे खंजर भोंका था। सही कह रहे हैं। अपनों के द्रोह के बारे में आपके अलावा और कौन जाने हैं? आपने तो जंग का ऐलान कर दिया था, पर लड़ने के बजाय आपके वालिद औरंगजेब ने किस तरह से राजपूतों को गुमराह कर दिया। हाँ राणा जी, एक बड़ा तजुर्बा मिला हमें। हम शहंशाह भी बने और उसी दिन फकीर भी। शहनशाह देखने जाओ तो आप और शंभू राजे दोनों ही अपने ही लोगों के कपट और फरेब के शिकार हो। बिल्कुल सही फरमाया आपने राणा जी। और इसीलिए मरने लागे हैं कि आप दोनों का नसीब एक जैसा है। हमारे हिवड़े में आप दोनों के लिए एक सी चिंता लगी रहे। एकलिंग जी, मेरे शहनशाह की रक्षा करना। शायद एकलिंग जी के मन में कुछ और ही है राणा जी। हम आए थे यहां फकीर बनकर, लेकिन दक्खन हमें राजा बना रहा है। मुजरा महाराज, रायगडावरून स्वार आलाय. पाठवा. जी महाराज. महाराज, रायगडावरून चीजवस्तू आल्या. आई भवानीचा अंगार आहे. यात खंडोबाचा भंडार आहे. वाघनख,
ही अंगठी ही शिशी तिरंगी बनावटीची दिसते. या सगळ्या वस्तूंचा काय नेमका अर्थ लावायचा? महाराज ह्यो पक्षी तितर पक्षी तितर पक्षी कशासाठी? आणखी काही आहे? महाराज एक पत्रही आहे या चीजवस्तूंसोबत. पत्र? कुणाचं पत्र? राजमातोश्री सोयराबाई साहेबांचं. एका ओळीचं पत्र. काळजी घ्या. मुजरा राणी साहेब, बोला पंत. नवस फेडण्याचा विधी खूपच छान झाला. पुजारी विचारत आहेत सहस्त्र भोजनाची पंगत बसवायची का? हो चालेल, काहीच हरकत नाही. पण सहस्त्र भोजनाची पंगत बसवायची असेल तर तुम्हाला स्वतःला तुमच्या हातांनी 5 पांथस्थांना वाढावं लागेल, मगच पंगत बसेल. जरूर पंत, आम्ही स्वतः पंक्तीला येऊ, वाढण्याचं काम करू. आणि अहो, जेव्हा आम्ही स्वतः वाढू तेव्हाच तर आमच्या राजांचा नवस खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे. हो ना, मोठी गंमत आहे. म्हणजे सासूबाईंनी फेडायचा नवस सुनबाईंना फेडावं लागतं. खरंच हो, ती मोठी पुण्याची गोष्ट की जी आमच्या हातून होते. राजांना समजलं तर लाजतील ते. पंत अहो, ते कशाला लाजतील? म्हणतील बरं झालं तुम्ही आमच्या जन्माचा नवस फेडलात. पण एक होईल, आमच्या सासूबाई साहेबांचा आत्मा सुखावेल, त्यांच्या मनाला लागलेली रुखरुख संपेल आणि आम्ही काहीही कमी पडू दिलं नाहीये पंत. सासूबाई म्हणाल्या होत्या, पोटी पुत्र येऊ दे, सोन्याचा 5 फणांचा नाग वाहू. आम्ही वाहिला, दारात घंटा बांधू. बांधली. शिखर शिंगणापुरी धर्मशाळा बांधू. आता जाण्यापूर्वी आम्ही धर्मशाळेचा पाया खणून जाऊ. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खूप कीर्ती मिळवाल राणी साहेब तुम्ही. पंत, आज पुतळा मातोश्री असत्या तर त्यांना किती आनंद झाला असता ना हो. पण आता कसलीच चिंता नाही. तुम्ही महादेवाला जो नागफणा वाहिलात त्याची सावली सदैव शंभूराजांवर राहील आणि कीर्ती ही बांधलेल्या घंटेसारखी निनादत राहील. बघाच तू. आता आमच्या शंभूराजांचा भार या शंभूदेवावर. मातोश्रीनी एवढ्या वस्तू का पाठवल्या? या आधी कधीच पाठवल्या नाही, पण अचानक आत्ताच का पाठवल्या? अंगारा, भंडारा, वाघनख. मातोश्रींना नक्कीच काहीतरी सांगायचं होतं, पण सांगू शकल्या नाही. पत्र लिहिलंय ते बी एकाच ओळीचं. राजे,
तुम्ही म्हणताय तसं मातोश्रींना जर काही सांगायचं सुचवायचं असतं तर तसं त्यांनी पत्रात लिहिलं असतं, परंतु काहीच लिहिलं नाहीये त्यांनी. शिवाय तसंच काही असतं तर निरोप दिला असता. हो, दिला असता, पण दिला नाही. याचा अर्थ या वस्तू पाठवल्यात त्या आमच्या काळजीपोटीच पाठवल्यात. हो, तसंच असणार ते. हे पत्रही लिहिलंय ते 2 शब्दांचं, काळजी घ्या. तुमचा कागद कोराच. की खरा मजकूर या कोऱ्या कागदात आहे जो आम्ही वाचू शकलो नाही. काय असेल अर्थ? सोयरा मातोश्री तर संकटात नाहीत ना? की सोयरा मातोश्रींना संकटाची चाहूल लागली म्हणून त्यांनी आम्हाला या गोष्टी पाठवल्या? काय मातोश्रींनी अचानक या वस्तू का पाठवल्या याचा खुलासा आम्ही रायगडावर गेल्यावर घेऊच. पण तोपर्यंत तुम्ही पन्हाळगडावरच्या सगळ्या चौक्या पहारे सजग करा. घेरे सरनाईकांना तसे आदेश द्या. अनोळखी माणसांची कसून चौकशी करा. परवानगी पत्र तपासून बघा. कुठंतरी पाणी मुरतंय, कुठंतरी काहीतरी शिजतंय, एवढं नक्की. की राजे, तुम्ही सगळे सावध राहा. जी राजे. सोयरा मातोश्रींचं पत्र हे प्रचिती देणारं पत्र, त्यामुळं आपण जागरूक राहायला हवं. काळजी घ्या. कुठली काळजी? आपण पाठवलेल्या वस्तू शंभूराजेंना मिळाल्या असतील का? वस्तू पाहून त्यांनी त्याचा काय अर्थ घेतला असेल? त्यांना ते आवडलं असेल का? की त्यांच्या धावपळीत त्या वस्तू त्यांना अजून मिळाल्याच नसतील? नाही नाही, वस्तू मिळायलाच पाहिजे आणि मिळाल्याही असतील, कारण शंभूराजे पन्हाळ मुक्कामीच आहेत. कुठे बाहेर जाणार असते तर गडावर तसा निरोपही आला असता. पत्र वाचून काय म्हणाले असतील? पत्र, ते तर एक ओळीचं पत्र. काळजी घ्या. हे असं कुठं पत्र असतं का? खरं तर लिहायचा होता मजकूर खूप. का नाही लिहिला आम्ही? कोणाचा दबाव होता का आपल्यावर? तर नाही. आणि लेकाला पत्र लिहिताना कसला दबाव? ती सावत्र आई म्हणून मजकुरातही सावत्रपणा केला आपण. का स्पष्ट लिहू शकलो नाही की आपल्याला बाळराजे गादीवर बसलेले दिसतात, पण शंभूराजेंचंही अहित होऊ द्यायचं नाही आपल्याला. म्हणून तर आपण सूचक वस्तू पाठवल्या. अंगारा पाठवला, खंडेरायाचा भंडाराही पाठवला. का पाठवला? तर शंभूराजेंच्या सुरक्षेसाठी. वाघनख पाठवलं का? तर ती त्यांना दग्याची सूचना होती. जिथे दगा तिथे वाघनख. शंभूराजेंना त्याचा अर्थ कळेलच. ती तर पक्षी हा राजमहालात शोभेचा नसतो, तर तो विष ओळखणाराच असतो. विषाचा दर्प घेताच तो गलित गात्र होतो. एवढंच नाही तर आपण विष उतार्यावरची शिशी पाठवली आणि पत्रात तर लिहिलंच आहे, काळजी घ्या म्हणून.
शंभूराजे हुशार आहे. ते आपल्या मनातील अस्वस्थता ओळखतील. आमचं आईचं हृदय ओळखतील. फक्त वस्तू त्यांच्या हाती मिळाल्या पाहिजे की आपणच जावं पन्हाळगडावर आणि सगळं खरं खरं सांगावं.